सर्वप्रथम आयुक्त शेखर सिंग यांची खात्रीने चौकशी सुरू केली पाहिजे। तर मुदत ठेव घोटाळा झालेला आहे, त्याच्यामध्ये मोठी अनियमितता झालेली आहे। मग ह्याची नोंद महापालिकेकडे असेल ना? हा, इथेच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। ह्याचा लेखाजोखा या 5-6 वर्षात आयुक्तांनी का केला गेला नाही? अनियमित करण्यासाठी ही जी संघटित टोळी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत होती, या अधिकाऱ्यांची ही ताळमेळ नोंद वहीच ह्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती। मुदत ठेव घोटाळा हा 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त असल्या कारणाने प्रशासनाने ताबडतोब स्थानिक लेखापरीक्षणाची टीम ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तपासणी करता पाठवणं गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 9 वर्षात महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार मांडलाय, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 9 वर्षात भाजपने महापालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार केलाय त्याचे पुरावे दिले आणि आरोप केले। भाजपची राक्षसी भूक मला बघवत नाही असं विधान जे आहे ते अजित पवारांनी केलं। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की ज्या वेळेस 2017ला सत्तांतर झालं त्याआधी महापालिकेच्या तिजोरीमध्ये जवळपास 4,500 कोटी ते 5,000 कोटींच्या मुदत ठेवी होत्या। मग या मुदत ठेवी गेल्या कुठं? मुदत ठेव एखाद्या बँकेमध्ये आपण ठेवतो त्यावेळेस त्याच्यावरती व्याज मिळतं आणि ठेवींची रक्कम जी आहे ती वाढत जाते। इथे मात्र 4,500-5,000 कोटींच्या मुदत ठेवी ज्या आहेत त्या आता 2-2.5 करोडवरती आलेल्या आहेत। त्यामुळं त्यातली मुद्दल कुठे गेली, त्याचं व्याज कुठं गेलं, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण आज पुन्हा या सगळ्या घोटाळ्यांच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। निवडणुकीच्या प्रचारामध्ये महत्त्वाचे मुद्दे हे बाजूला राहतात, पण आपण मुद्द्यावरती बोलायचा प्रयत्न करतोय, काय घडलंय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळेच आसपासच्या किरण या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा विजय पाटील आलेले आहेत आणि विजय पाटलांकडून मी नेमकं हे कशा पद्धतीने घडलं हे समजून घेणार आहे आणि तुम्हालाही समजून सांगणार आहे। कारण की हे पैसे महापालिकेचे नाहीत तर आपले आहेत, आपल्या खिशातनं आपण ते महापालिकेकडे कर स्वरूपामध्ये भरलेले आहेत। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मला जर फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर साधारणतः 25,000 रुपये मी फिक्स डिपॉझिट केलं 1 वर्षासाठी, तर वर्षभरानं मला त्याच्यावरती व्याज मिळेल आणि ती रक्कम 26,000 27,000 जो काय इंटरेस्ट रेट असेल त्याप्रमाणे मिळेल। म्हणजे माझी रक्कम वाढत जाईल, ती कमी होणार नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की बाबा 4,500-5,000च्या मुदत ठेवी होत्या आणि त्या आता 2,000-2,500 कोटींवरती आलेल्या आहेत, तर हे कसं काय, म्हणजे असं होऊ शकतं का? बरोबर आहे। अतिशय जबाबदारीने त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, कारण ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री म्हणजे राज्याचे अर्थमंत्री असल्या कारणाने अर्थकारणाचा त्यांना अतिशय त्यांचा गाढा अभ्यास आहे, हे कालच्या वक्तव्यावरून त्यांचं कळतं। त्यांचं म्हणणं अतिशय रास्त आहे, कारण ज्या वेळेस वित्त विभागाने 2 पद्धतीमध्ये आदेश पारित केलेले आहेत। एक 2001-2002चा एक वित्त विभागाचा महानगरपालिकांसाठी अधिनियम आहे की कशा पद्धतीने मुदत ठेव जे म्हणतो आपण फिक्स डिपॉझिट हे कशा पद्धतीने पैशाची गुंतवणूक ही इतर सर्व ज्या बँका आहेत, शेड्यूल्ड बँका असतील, सहकारी बँका असतील किंवा राष्ट्रीय बँका असतील, ह्या बँकांमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करायची याबाबतचे नियम आणि नियमावली ही वित्त विभागाने ही ऑलरेडी शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व महानगरपालिकांना ह्या दिलेल्या आहेत। परंतु हे जे शासन निर्णय असतात, ह्या शासन निर्णयाचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास व्यवस्थित न केल्यामुळे ह्या ज्या मुदत ठेव ज्या असतात, ह्या मुदत ठेव कुठल्या आणि कशा पद्धतीने बँकांमध्ये गुंतवणूक करायची ह्या रकमा ह्याचं आकलन असूनसुद्धा न असल्यागत वागणं म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये झालेला हा प्रकारचा मुदत ठेव घोटाळा असा आपण संबोधू शकतो। पण हा घोटाळा नेमका कसा झाला आहे? म्हणजे 4,500 कोटी आपण पकडूयात, 5,000 कोटी म्हणण्यापेक्षा 4,500 कोटी पकडूयात, ती रक्कम जी आहे ती आता 2,500 कोटी आलेली आहे। तर नेमकं काय ट्रान्झॅक्शन कसे फिरवले गेले, कुठं खर्च झाले हे पैसे? 2011-12ला ज्यावेळेस स्थानिक लेखापरीक्षणाची टीम पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा
या स्थानिक लेखापरीक्षणाच्या दरम्यान आल्या त्यांना त्यावेळेसच ही सर्वात मोठी अनियमितता आढळलेली आहे. म्हणजे मुदत ठेव घोटाळा हा पिंपरी चिंचवडमध्ये झाला हे नुसतंच राजकीय नेते बोलतायत म्हणून नाही, तर मुदत ठेव घोटाळा झालेला आहे, त्याच्यामध्ये मोठी अनियमितता झालेली आहे. त्याच्याबद्दलचे ताशेरे हे महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक लेखापरीक्षण समितीने तसे नोंदवलेले आहेत, तसा पद्धतीचा अहवाल आहे. परंतु ह्या अहवालामध्ये अतिशय धक्कादायक गोष्टी असल्याकारणाने गेले 10 ते 15 वर्ष सदरचा जो अहवाल आहे हा अहवाल दडपला जातो आहे आणि त्या अहवालामध्ये ज्या नोंदी दिलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक असल्याकारणाने कोणालाही त्याचे समजलं, नागरिकांपर्यंत त्याच्या गोष्टी जर समजल्या तर महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक होऊ शकतो. म्हणून सदरचे जे अहवाल आहेत हे अहवाल दडपलेले आहेत. हा झाला एक भाग. दुसरा भाग मी आत्ता तुम्ही जो मुदत निधीच्या बद्दल तुम्ही सांगत आहात त्या मुदत निधीची पद्धत अशी आहे की एक कमी काळाकरता गुंतवणूक आणि एक दीर्घकाळाकरता गुंतवणूक अशा दोन मुदत निधी मुदत ठेव ह्या गुंतवायच्या असतात. शासनाने सांगितलं आहे की कमीत कमी 2015चा जो आदेश आहे शासनाचा त्यांनी सांगितलं की कमीत कमी 1 वर्ष तरी तुम्ही मुदत ठेव ठेवल्या पाहिजेत. परंतु शासनाच्या ह्या निर्णयाचं पालन न करता बऱ्याच ठेवी ह्या 45 दिवसापासून तर 180 दिवसापर्यंतच ठेवलेल्या ह्या परीक्षण टीमला आढळल्या. दुसरी गोष्ट काय आढळली की मुदत ठेव जी असते, जी बँक ही चांगल्या पद्धतीचं व्याज किंवा रिटर्न म्हणतो आपण ही देईल त्या बँकामध्येच त्या मुदत ठेवी ह्या ठेवायच्या असतात. परंतु ह्यांनी जिथे त्यांना ॲडजस्ट होईल किंवा जिथे यांना त्याच्यामध्ये अनियमितता करता येईल किंवा अर्थकारण करता येईल किंवा पैसे कमवता येतील अशा ठिकाणी जिथे 10% मिळणार आहे त्या ठिकाणी 7%, 8% अशा ठिकाणी यांनी मुदत ठेवी अशा गुंतवल्या. आणि हे जे 2% जे नुकसान झालेलं आहे हे लाखो रुपयामध्ये आहे. म्हणजे ही जी लाखो रुपयाची रक्कम ही बँकेबरोबर तडजोड तर केली नाही ना, असेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टिप्पणी अहवालामध्ये नोंदवली गेलेली आहे. पण मग आत्ता हे कशा पद्धती त्याची नोंद तर ठेवावी लागत असेल कुठेतरी, किती मुदत ठेव आहे, किती कालावधीसाठी आहे, त्याच्यावरती व्याज किती आहे आणि मग ती मुदत ठेवची मुदत जी आहे ती संपल्यानंतर किती पैसे मिळणार आहेत हे आपल्याला त्याच वेळेस बँक सांगत असते ना आपल्याला जेव्हा पावती देते. आणि मग आता जर आज मी 1 जानेवारी 2025ला अमुक एक रक्कम बँकेमध्ये ठेवली आणि ती मला 1 जानेवारी 2026ला मिळणार आहे, तर माझी मुद्दल आणि त्याच्यावरचं व्याज असं पकडून तो आकडा दिला जातो मला. मग ह्याची नोंद महापालिकेकडे असेल ना. हां, इथेच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. बँकेमध्ये जी पावती मिळालेली असते, बँकेचे जे पावती क्रमांक आणि पावती जी मिळालेली असते त्या पावतीमध्ये लिहिलेलं असते की तुम्हाला 6 महिन्यानंतर बाबा तुम्ही जर 5 कोटी रुपये गुंतवलेले आहेत तर तुम्हाला 6 महिन्यानंतर 5,27,00,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मग ज्यावेळेस त्याची मुदत ही पूर्ण होते त्यावेळेस ती जी पूर्ण रक्कम आलेली असते त्या पूर्ण रकमेचा लेखाजोखा एक त्याला जमा खर्च ताळमेळ नोंदवही असं त्याला म्हटलं जातं टेक्निकल भाषेमध्ये. ही ताळमेळ नोंदवहीच ह्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती आणि असली तरी ह्यांनी ती लेखापरीक्षण समितीला ती सादर केली नाही, कारण त्याच्यामध्ये मोठी अनियमितता अशी आढळली. जमा जी रक्कम असते त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण व्याजासकट ती रक्कम ही नोंदली गेली पाहिजे, परंतु ह्यांनी फक्त मुद्दल दाखवली आणि व्याज असलेली जी रक्कम आहे ती जमाच्या रजिस्टरमध्ये न दाखवल्यामुळे पुढे त्या रकमेचं काय झालं ह्याचा कुठेही आजपर्यंत म्हणजे 10 ते 12 वर्ष झाले आजपर्यंत त्या रकमेचा थांगपत्ता प्रशासनाला लागला नाही आणि स्थानिक लेखापरीक्षणाला सुद्धा ह्याचा ताळमेळ लागला नाही की बाबा आरंभीची शिल्लक, बँकेकडनं आलेली रक्कम आणि मिळालेलं व्याज ह्याच्यामध्ये मोठी त्यांना तफावत आढळल्यामुळे त्यांनी अहवालामध्ये गंभीर बाब आणि गंभीर अनियमितता कलम ड, ब आणि क प्रमाणे ह्या अहवालामध्ये नोंदी ह्या नोंदवलेल्या आहेत. मग आता मुदत ठेवींची ही जी रक्कम होते व्याजाची ती किती आहे आणि किती गायब झालेत, सरळ लोकांना सोप्या भाषेत सांगा. आत्तापर्यंत जर आपण सुरुवातीला 2012ला दीर्घ मुदतीसाठी 78.80 कोटी ह्या त्यावेळेस दीर्घ मुदतीसाठी ठेवी ठेवल्या होत्या. 14 वर्षानंतर त्या रकमेची जी व्याज आहे ते साधारणतः 278 कोटी हे नुसतं व्याज आहे आणि मुद्दल पकडून 348 कोटीपेक्षा ती रक्कम जास्त व्हायला गरजेची होती. परंतु त्या 78.80 कोटीचा हिशोब आजही महापालिकेकडे अस्तित्वात नाही आणि त्या उरलेल्या व्याजाचा जो ताळमेळ असतो
तो ताळमेळची जी मेन रजिस्टर आहे ते रजिस्टरच महापालिकेतनं हे गायब झालेलं आहे. हा झाला एक विषय. दुसरं, आत्तापर्यंत त्यांनी ज्या अल्प काळासाठी आणि दीर्घ काळासाठी ज्या मुदत ठेवी त्यांनी ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये कमीत कमी 1,000 कोटी रुपयाचा हा अनियमितता असं म्हणू आपण, ही लेखा विभागाला किंवा जे ऑडिटचे आहे फायनल ऑडिट जे असतं त्याच्यामध्ये मोठी अनियमितता आढळल्याचं दिसून आलेलं आहे. मग याच्यावरती आता कोण बोलणार नेमकं? काय हे कसं अंकुश कसा बसणार या सगळ्याला? ह्याच्यासाठी एकच केलं पाहिजे की दरवर्षी लेखापरीक्षण हे व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रत्येक विभागाचे जे हेड असतात ॲक्च्युली त्यांचं काम आहे की दर महिन्याला लेखाजोखा चेक करणं, ताळमेळ पत्रक चेक करणे, किती रुपये मिळाले, किती रुपयाची शिल्लक आहे आणि किती रुपयाचं व्याज आलेलं आहे ह्याचं व्यवस्थित लेखाजोखा करून दर महिन्याला प्रमाणपत्र बनवणं हे बंधनकारक केलं पाहिजे. आणि हे जर बंधनकारक न झाल्यामुळे, जर म्हणजे त्यांनी ते काम न केल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नुसतं मुदत ठेव, ह्याला आपण मुदत ठेव घोटाळा असंही संबोधू शकतो. आणि हा मुदत ठेव घोटाळा हा 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असल्या कारणाने प्रशासनाने ताबडतोब स्थानिक लेखापरीक्षणाची टीम ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तपासणी करता पाठवणं गरजेचं आहे. तरच खरी हकीकत ही लवकरच बाहेर पडेल. मुदत ठेव घोटाळा आणि 1,000 कोटींच्या पुढे हा जातोय. खरं तर जेव्हा अजित पवारांनी हे आरोप केले त्यावेळेस ज्यांच्यावरती हे आरोप केले ते खोडून काढतील किंवा त्यावरती काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण ते काहीच उत्तरं आलेली नाहीत त्याच्यावरती. मग तुम्ही कोणासोबत आहात, तुमच्या स्वतःमध्ये, अशी सगळी ती उत्तरं आली आणि ती मूळ प्रश्नांना बगल दिली गेली. अशा परिस्थितीमध्ये प्रशासन किंवा तुम्ही जी मागणी करताय ती पूर्ण होऊ शकते का? नाही, जोपर्यंत सत्तेचे जे वाटेकरी आहेत, म्हणजे आत्ताची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी जोपर्यंत हे आदेश जे पारित करणार नाहीत तोपर्यंत खरं सत्य हे बाहेर पडणार नाही. याचा अर्थ असा होतो की 5-7 वर्षामध्ये जे काही प्रशासकीय राजवट आपल्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये ही आली, ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये दरवर्षी जो लेखाजोखा व्हायला पाहिजे होता, जो अर्थसंकल्पीय ऑडिट हे व्हायला पाहिजे होतं, हे का केलं गेलं नाही? ह्याच्या मागं भ्रष्टाचार करण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं गेलं का, असं डायरेक्ट बोर्ड जे आहे हे प्रशासनाकडं म्हणजे डायरेक्ट महाराष्ट्र शासनाकडे जात आहे. त्यामुळे ह्या 5-6 वर्षामध्ये जे काही 50 ते 60 हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी सादर केला गेला, ह्याचा लेखाजोखा या 5-6 वर्षात आयुक्तांनी का केला गेला नाही? सर्वप्रथम आयुक्त शेखर सिंह यांची खात्याने चौकशी सुरू केली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जी काही मोठी अनियमितता आढळून आलेली आहे किंवा अनियमित करण्यासाठी ही जी संघटित टोळी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत होती या अधिकाऱ्यांची आणि इथल्या स्थानिक जे आपण म्हणतो ना नेते आहेत, वाटेकरी आहेत, या सर्वांची जर चौकशी तात्काळ सुरू केली तर नक्कीच हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. खरं तर सत्तेतले जे वाटेकरी आहेत त्यांनी आणि प्रशासनाने मिळून, तुम्ही टोळी हा शब्द वापरला त्याला, त्या टोळीनं मिळून हा एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि अपेक्षा अशी आहे की आत्ता राज्यात जे सत्तेवर आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पण एकंदरीत पाहता निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा कुठलेही मूलभूत प्रश्न आहेत ते अजेंड्यावरती येतील का याविषयी शंका वाटते. परंतु राजकीय लोकांच्या अजेंड्यावरती हे प्रश्न येणार नसले तरी सर्वसामान्य मतदारानं आता हे प्रश्न आपल्या अजेंड्यावरती घ्यायला हवेत आणि आपल्या पैशाचा दुरुपयोग करणारे किंवा आपल्या पैशांचा घोटाळा करणाऱ्या लोकांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला हवा. आपण अशाच पद्धतीनं या शहरात काय काय घडतंय, कशा पद्धतीनं घोटाळे केले जातात आणि ह्या शहराचा खरंच विकास होतोय का हे जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.